भारत के 4 पवित्र धाम यानी यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ और बद्रीनाथ। आने वाले 9 से 10 दिन के अंदर हम सभी चारों धामों के दर्शन करेंगे और साथ ही साथ हरिद्वार और ऋषिकेश भी जाएंगे। इस यात्रा में मेरे साथ होगी मेरी धर्मपत्नी रुद्राणी। यात्रा हमारे बीच सदैव रहे, इसलिए इस व्लॉग को शूट कर रहा हूँ। तो आइए चलते हैं यात्रा पर। हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं प्रत्येकांचं आपल्या फर्स्ट ट्रॅव्हल व्लॉगमध्ये। आज तारीख आहे 14 ऑक्टोबर आणि आता टाईम झालेला आहे सकाळी 8:30 वाजता। आणि आज करंट सिच्युएशनमध्ये मी हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवर आहे आणि इथून आपली फ्लाईट आहे हैदराबाद टू डेहराडून। या ब्लॉगच्या सिरीजमध्ये आपल्याला पूर्ण उत्तर भारतातील 4 धाम जे आहेत ते आपल्याला एक्सप्लोर करायचे। तुम्हाला बॅक साईडला तुम्ही बघू शकता एअरपोर्ट वगैरे तुम्हाला दिसत असेल। सो ही आता आपली फ्लाईट लागून आहे। सो या फ्लाईटमध्ये आपल्याला बसायचं। ओके, चलो। आणि या 4 धामच्या मेमोरेबल ट्रिपमध्ये मी एकटाच नाही आहे, तर माझ्यासोबत रुद्राणी मॅमसुद्धा असणार आहेत। मॅम, चेक करा की गेट पासवर नंबर किती दिलेला आहे। याच्यावरती दिलेलं नाही आहे कारण आपण अर्ली चेकिंग केल्यामुळे तर आपल्याला डायरेक्टली व्हॉट्सअपवरती मेसेज आलेला की 5 नंबर गेट। ओके, म्हणजे आम्ही ना अर्ली चेकिंग केलं होतं कारण आमची कनेक्टेड वगैरे फ्लाईट नव्हती, त्यामुळं रात्री पुण्यावरून आम्ही हैदराबादला आलो होतो आणि मग हैदराबादला सकाळी 9 वाजता फ्लाईट असल्यामुळं वापस रिचेक करावं लागलं। त्यामुळे जे आहे ते गेट पास म्हणजे बोर्डिंग पास असतात त्याच्यावर गेट नंबर आलेला नाही। ओके, सो आता इथून आम्ही गेट नंबर 5ला जातो कारण आमच्या रजिस्टर मेलवर आणि रजिस्टर व्हॉट्सअप नंबरवर गेट नंबर 5 असा आलेला है। ओके, सो लेट्स फाइंड इट आउट। हमारी 4 धाम यात्रा का पहला पड़ाव शुरू होता है हैदराबाद एयरपोर्ट पर चेक इन करने के बाद। हम बैठ चुके हैं अपनी उड़ान में हैदराबाद से देहरादून की ओर। रुद्राणी सफ़र के थकान से मेरे बगल में ही सो गई और मैं खिड़की से झांकते हुए उन हिमालयन रेंजर्स को देख रहा हूँ मानो देवभूमि ने हमें दूर से ही आशीर्वाद भेजा हो। जैसे ही विमान बादलों को चीरते हुए आगे बढ़ता है, एक अद्भुत अनुभव दिल में समा जाता है। कहा जाता है कि हर यात्रा तभी सफल होती है जब उसका उद्देश्य पवित्र हो, और हमारा उद्देश्य है माँ यमुना के चरणों तक पहुँचना। देहरादून एयरपोर्ट की धरती पर उतरते ही लगता है कि अब इस दिव्य यात्रा की शुरुआत हो चुकी है। आता 11:30 वाजलेले आहेत आणि आमची जी फ्लाईट आहे ती हैदराबादवरून डेहराडूनला पोहोचलेली आहे। तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला इकडे बघू शकता। जस्ट 1 सेकंड। एयरपोर्ट की दीवारों पर उकेरी गई 4 धाम की अनुपम चित्रकला हमें यह याद दिलाती है कि यह वह धरती है जहाँ से हर यात्री अपनी आध्यात्मिक यात्रा की शुरुआत करता है। इसके बाद हमने अपनी 9 दिन की यात्रा के लिए एक निजी टैक्सी बुक की जो हमें 4 धामों की इस दिव्य यात्रा में साथ निभाने वाली है। हमारी पहली मंजिल है देहरादून से मसूरी तक। हवा में घुली ठंडक और रास्तों पर फैली हरियाली हमें देवभूमि की गोद में ले जा रही है। मसूरी की वादियों में पहुंचकर हम रुके प्रसिद्ध केम्प्टी फॉल्स पर, जहां प्रकृति अपनी गोद में हमें स्वागत करती है। बहते झरनों की गूंज हमें यह एहसास दिलाती है कि असली सफ़र तो अब शुरू हुआ है। देहरादून से शुरू हुई हमारी यह दिव्य यात्रा अब धीरे धीरे आगे बढ़ रही है मसूरी से बड़कोट की ओर। तिथे जो माझ्या बॅक साईडला बघताय ना ते आहे केम्प्टी फॉल, जे की मसूरीचं सर्वात बेस्ट टुरिस्ट अट्रॅक्शन आहे। ओके, ॲक्च्युली आम्हाला देहरादूनवरून निघायला थोडंसं उशीर झाला। अदरवाईज देहरादूनवर जर सकाळी आम्ही 10 वाजता निघाला असतं तर मग आम्ही प्रॉपर तिथं जाऊन केम्प्टी फॉलचं व्ह्यू एक्सपिरियन्स केला असता। बट इथून पुढे बडकोटला स्टे करायचं आहे आणि माझी अशी इच्छा आहे की उजेड असतानाच जास्तीत जास्त मॅक्सिमम ट्रॅव्हल व्हायला पाहिजे। सो ते केम्प्टी फॉल आम्ही तिथून जवळून एक्सपिरियन्स नाही करणार, फक्त दुरूनच एक्सपिरियन्स करणार। ओके, सो इथून जे व्ह्यू तुम्हाला दिसत असेल मॅक्सिमम, ओके, मी झूम इन आउट करून दाखवण्याचा प्रयत्न करतो। ओके, हा ॲक्च्युअल जो व्ह्यू आहे तो कॅमेरामध्ये कैद करताच येऊ शकत नाही। तुम्ही कितीही करा, कॅमेरामध्ये त्याला कॅप्चर करता येऊ शकत नाही। जेवढं आपल्याला जास्त ते व्ह्यूज जे आहे ॲक्च्युअल डोळ्यांनी दिसते। सो मेक शुअर जेव्हाही तुम्ही व्हिजिट कराल एक वेळेस नक्की सर्व गोष्टी एक्सप्लोअर कराल।
तर आज आहे 15 ऑक्टोबर आणि आता टाईम झालेला आहे सकाळचं 5 वाजता. ओके, सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आम्ही काल रात्री 14 आणि 15च्या मिडनाईटला आम्ही या हॉटेलमध्ये स्टे केलं होतं. हा हॉटेल आहे बरकोट या ठिकाणी. ओके, आणि इकडे जो तुम्ही रस्ता बघताय हा बरकोटवरून यमुनोत्रीला जाणारा रस्ता आहे आणि इथून 45 किलोमीटर आम्हाला यमुनोत्रीला जाण्यासाठी लागेल. इथून डायरेक्ट बरकोटवरून जानकी चट्टीला आमची कॅब आहे ती आम्हाला ड्रॉप करेल. आणि आमच्या या टुरिंग पॅकेजमध्ये हॉटेलमध्ये राहणं, नाश्ता, चहा सर्व गोष्टी त्याच्यामध्येच इन्क्लूड आहे. ऑलराईट, तो आता आम्हाला सकाळी हॉटेलमार्फत गरम पाणी मिळालेलं आहे आंघोळीसाठी. त्याचबरोबर रात्री कपडे वगैरे जे काही वॉश करायचं होतं त्यासाठी वॉशिंग मशीनसुद्धा त्यांनी अवेलेबल करून दिली होती. आणि आता नाश्तामध्ये सकाळी पोहा आणि चहा आणि प्लस सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे गरम पाणी. आपल्याजवळ जर थर्मास किंवा बॉटल असेल 1 लिटरची 2 लिटरची तर त्याच्यामध्ये ते गरम पाण्याची सुविधासुद्धा देऊ शकतात. राईट. आणि सध्या सिच्युएशनमध्ये वेदर जर बघितला तर अराऊंड इथं जो वेदर आहे तो जवळपास 5 ते 7 अंश सेल्सिअसमध्ये आहे, म्हणजे खूप थंड वेदर आहे. ओके, सो पाहूयात की इथून आमची ट्रिप वगैरे कशी होईल. आता जवळपास 5 वाजून 30 ते 40 मिनिट झालेले आहेत आणि आमचं टार्गेट आहे की 6 वाजता इथून निघायचं. 6 ते 8पर्यंत आम्ही पोहोचूयात. ओके, आणि मग जेव्हा आम्ही यमुनोत्रीवरून वापस येऊ दर्शन वगैरे करू तर त्यावेळेस मी तुम्हाला ओव्हरऑल हॉटेलचं जे काही म्हणजे एक्झॅक्ट हॉटेल कसं आहे काही नाही ते तुम्हाला एक्झॅक्ट शो करेल. ओके, चला डायरेक्ट भेटूयात आता यमुनोत्रीच्या ब्लॉगमध्ये. हॉटेल बघू शकता, त्याच हॉटेलमध्ये आमचा स्टे होता आणि त्या हॉटेलच्या बाल्कनीमधनं तुम्हाला एक सुंदर असा व्ह्यू पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर त्याच्यानंतर हा इकडे आपल्या हॉटेलचं कॅन्टीन आहे ज्या ठिकाणी आम्ही आता नाश्ता केलेला आहे आणि आमची गाडीसुद्धा रेडी आहे. एर्टिगा आम्ही जी बुक केली होती. सो आम्ही आता डायरेक्टली इथून जाणार आहोत बरकोट टू जानकी चट्टी, जिथे यमुनोत्रीचा बेस कॅम्प है. भोर की पहली किरण अभी धरती पर उतरी भी नहीं थी और हमारी यात्रा शुरू हो चुकी थी. सुबह के 5 बजे हम बड़कोट के होटल से निकल पड़े माँ यमुना की आंगन की ओर. गाड़ी की खिड़की से बाहर झांकते ही सामने हिमालय की ऊंचाई, बादलों की चादर और ठंडी हवाओं का संगम हमें स्वागत करता है. हर मोड़ पर लगता है कि जैसे देवभूमि हमें अपनी गोद में बुला रही हो. बड़कोट से जानकी चट्टी तक यह यात्रा सिर्फ एक सफ़र ही नहीं बल्कि श्रद्धा और भक्ति का मार्ग है. यही से आगे हमारा असली अध्याय शुरू होगा. जानकी चट्टी से यमुनोत्री धाम तक का पैदल मार्ग. मन में एक ही भाव, माँ यमुना हमें अपनी शरण में स्वीकार करो और इस यात्रा को सफल बनाओ. आम्ही आता बडकोटवरून येऊन जवळपास 20 मिनिट झालेले आहे आणि आणखी जवळपास 25 किलोमीटरचा जो ट्रॅक आहे, जो रस्ता आहे तो इकडं जानकी चट्टीला जाणार आहे, म्हणजे यमुनोत्रीकडे जाणार आहे. आणि त्याच्या अगोदर ना मी तुम्हाला बॅक कॅमेरानं शो करतो. तुम्ही इकडं बघत असाल माझ्या साईडला की इथं पोलीस चौकी आहे, बडकोट पोलीस चौकी, जिथं उत्तरकाशी डिस्ट्रिक्टमध्ये येतं. इथं तुम्ही सर्व यात्री जानकी चट्टीला किंवा यमुनोत्रीला जाण्याच्या अगोदर तुमचे जे रजिस्ट्रेशन्स आहेत ते इथं चेक केल्या जातात. त्यामुळं प्रिफरेबल असेल की तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन आहेत ते झेरॉक्स काढून ठेवा किंवा मोबाईलमध्ये PDF ठेवा, म्हणजे इझिली तुम्हाला बाकी सर्व गोष्टी मॅनेज करता येते. बड़कोट से जानकी चट्टी तक का यह रास्ता हमें कई भावनाओं से गुजार रहा था. एक और गाड़ी की खिड़की से झांकते ही सामने हिमालय की बर्फ़ से ढकी चोटियाँ, हरियाली से भरे पहाड़ और बहती ठंड हवाएं, मानो प्रकृति अपने सबसे सुंदर तस्वीर हमें दिखा रही हो. लेकिन दूसरी ओर गहरी खाइयाँ, उफनती नदियाँ और तंग टेढ़े मेढ़े रास्ते. कभी लगता कि ज़रा सी चूक हुई तो हादसा हमारे सामने खड़ा है. एक ही सड़क, दोनों तरफ से आती गाड़ियाँ और बीच में हमें अपनी मंजिल तक पहुंचना है. उस वक्त हमारे मन में 2 भाव साथ साथ थे. एक और वाह कैसी अद्भुत सुंदरता है इस देवभूमि की, और दूसरी ओर आखिर ये लोग पहाड़ी इलाके में कैसे रह सकते हैं. ना ढंग के पानी के साधन, ना ही चौड़ी सड़कें, फिर भी ज़िंदगी यहाँ ठहरी नहीं बल्कि बहती है जैसे इन नदियों का प्रवाह. और जब डर लगे दिल में दस्तक देता है तो भीतर से एक ही आवाज़ आती है,
मत घबराओ, माँ यमुना का आशीर्वाद हमारे साथ है। जब श्रद्धा साथ हो तो भय अपने आप मिट जाता है। यही विश्वास हमें हर मोड़, हर घाटी से पार कराता रहा और हमारी यात्रा माँ यमुना की कृपा से सही दिशा में आगे बढ़ रही थी। आता आम्ही आलेलो आहोत जानकी चट्टीला आणि जानकी चट्टीवरून तुम्ही जो बघू शकता हा यमुनोत्रीचा ट्रॅक इथून स्टार्ट होतोय. ओके, सो आता ऊन फक्त नावाला आहे. टेम्परेचर जर बघायला गेलं तर -4 नियर अबाउट 4 ते 5 अंश सेल्सिअसमध्ये आहे. खूप म्हणजे खूप थंडी आहे इथं. उन्हाचं काम फक्त एकच आहे, उजेड. ओके, सो आता आमचं फक्त एकच टास्क असेल की ॲज सून ॲज पॉसिबल 2 ते 3 किलोमीटर चालून अंगामध्ये एनर्जी जनरेट करणं, ज्याच्यामुळं थंडीमुळे आम्हाला काही त्रास होणार नाही. ओके, चला आपण ट्रेक स्टार्ट करूया. तर इथं ना, इथून जर खाली गेलात तुम्ही तर इथं तुम्हाला घोडा पार्किंग दिसेल. ओके, इथून तुम्हाला वर जायसाठी घोडा आणि पालखीची सुविधा आहे. आणि ह्या साईडला जर बघता तर बेस कॅम्प पार्किंग आहे. पूर्ण प्रायव्हेट जे गाड्या आहेत त्यांची पार्किंगची व्यवस्था केलेली असते. ओके, करंट सिच्युएशनमध्ये आज दिनांक आहे 16 आय थिंक 15 तारीख. ऑल राईट, 15 ऑक्टोबर. एकदम थंडीचं वातावरण आहे आणि फक्त दिसायला ऊन आहे इथं या मुवमेंटला. करंट सिच्युएशनमध्ये इतकी थंडी आहे आणि थंड हवा सुटली आहे, बोलता सुद्धा येत नाही. ओके, सो लेट्स चेक इट आउट की इथून पुढचं कसं असेल काय नाही. थकलीस का? टोटल 6 किलोमीटर्स आहेत. आता फक्त आपण 1 किलोमीटर आलो ना, आता इथून पुढे आपल्याला आणखी 5 किलोमीटर असंच ट्रेक करत जायचं. चला. पाच किलोमीटर कंप्लीट झाल्यानंतर ह्या साईडनं जो रस्ता आहे हा ट्रेक करणं जे चलत येतात त्यांच्यासाठी आहे. आणि अडचण होऊ नये म्हणून ह्या साईडला बघता येतं तर घोड्यावाल्यांसाठी रस्ता सेपरेट केलेला आहे. बट आता मेन अडचण इश्यू असा आहे की या मोमेंटला येऊन, ओके, 5 किलोमीटर कमी असताना या मोमेंटला आल्यानंतर घोडेवाले आणि चलत असणारे ट्रेक करणारे दोघं एकाच ठिकाणी मर्ज होतात. त्यामुळे इथून पुढं आपल्याला चलत असताना ॲज पर इन्स्ट्रक्शन्स गिवन बाय देअर ऑफिसर्स तुम्हाला समोरसुद्धा बघायचं आहे आणि घोड्यांच्या घुंगराच्या आवाजाला फोकस करून आजूबाजूला जसं आवाज वगैरे येतात ना आपल्याला त्याच्यावरून अंदाज लावायचे घोडा जवळ आहे का दूर आहे, त्या हिशोबानं घोड्यांना साईड द्यायचं आहे. अदरवाईज होईल असं की एखादा एक घोडा येईल आणि टक्कर मारेल आणि मग टक्कर मारल्यानंतर जे पण जबाबदारी असेल ते तुमच्या स्वतःची असेल. इथले लोक बोलून देत नाहीत, त्यामुळं सर्व गोष्टी व्यवस्थित विचार करून आपल्याला चालायचं आहे. ओके, या साईडला बघताल तर एक मेडिकल आहे. ओके, पाण्याचे बॉटल्स आहेत. पाण्याची बॉटलची किंमत 40 रुपीज आहे. वर गेल्यानंतर मे बी 60 ते 100 होईल. बट आम्ही आमच्यासोबत 2 लिटरची बॉटल कॅरी केलो. ओके, आमच्यासोबत स्वतःची एक पाण्याची बॉटल कॅरी केलो, त्यामुळं ट्रेक करेपर्यंत लागणार नाही, नंतर लागू शकते. ओके, या साईडला बघलात तर तुम्हाला कॅम्पिंग वगैरे दिसतील. ज्यांना इथं स्वतः स्टे वगैरे करायचं त्यांच्यासाठी आहे. ओके, बट पोझिशन पाहता थंडी खूप भयंकर आहे. ओके, या साईडला बघतोय हा यमुना ग्लेशियरचं पूर्ण पाणी आहे. काइंड ऑफ तुम्ही यमुना नदी याला म्हणू शकता, जो की यमुनोत्री ग्लेशियरवरून तिथून येत आहे. आय डोंट नो कॅमेरा तिथे झूम करता की नाही. तिथे तुम्हाला एक कसबा दिसत असेल आणि त्याच्यावर तुम्हाला ते पाण्याच्या धारा दिसत असतील जो यमुनोत्री ग्लेशियरकडून येत आहे. आता 2 किलोमीटर झालेले आहेत, आणखीन इथून 4 किलोमीटर बाकी आहे. आम्ही सकाळी 6:30 वाजता बडकोटवरून निघालो होतो. रिझन बिहाइंड दिस एकच होता की यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ आपले जे महाराष्ट्रातील लोक असतात हे खास करून आमच्या फॅमिलीमधले किंवा आम्ही जिथं राहतो तिथून हे लाईफमधून एक वेळेस किंवा 2च वेळेस येतात, सारखं येत नाही. त्यामुळं जास्तीत जास्त आम्हाला मोमेंट कॅप्चर करायचे असतात आणि ते मोमेंट कॅप्चर करण्यासाठी फोटोसाठी वेळ देता यावं म्हणून आम्ही सकाळी लवकर निघालो. आमचं टार्गेट असं आहे की आता वाजलेत अराऊंड 8:30-9 वाजलेले आहेत. ओके, 1 पर्यंत आम्ही वर पोहोचणार. 4 ते 5 घंटे एकदम प्रॉपर टाईम घेणार.
एक्झर्शन वगैरे करणार नाही, जिथं ब्रेक घ्यायचं ते ब्रेक घेईन, व्यवस्थित व्हिडिओज फोटोज वगैरे काढेन, चांगल्या पद्धतीने दर्शन घेईन आणि मग संध्याकाळी 5पर्यंत खाली यायचं टार्गेट असेल आणि मग तिथून वापस बडकोटला जाऊन रूमवर मुक्काम करायचं. चला आता इथून पुढे 4 किलोमीटर आहे, एक्झॅक्ट कसा रस्ता असेल काय नाही बघूया. आणि जे व्हिडिओमधून पाहत आहेत त्यांना सुद्धा गंगोत्री माताची मंदिराची किंवा मंदिराची त्यांना सुद्धा करता येईल. ओके, आणि इथं टोटल 2.5 किलोमीटरचा ट्रेक कंप्लीट झालेला आहे. इथं तुम्ही पाहू शकता एकीकडे यम आहेत या ओव्हरऑल कमानीवर आणि एकीकडे शनिदेव तुम्ही पाहू शकता आणि वर यमुनोत्री देवी तुम्ही इथे बघू शकता. ओके, टोटल हां सूर्याचे पुत्र पुत्री आहेत म्हणून सगळे भावंड आहेत आपल्या भाषेमध्ये. ओके, म्हणजे हे जे या साईडला दिसायला यमराज बरोबर, शनिदेव यमुनोत्री हे सगळे सूर्यदेवाचे मुलं बाळ आहेत किंवा पुत्र पुत्री आहेत, त्याच्यामुळे त्यांचं तिथं हे केलेलं आहे, एक साथ कमान केलेलं आहे. ऑल राईट. या कमानीजवळ आल्यानंतर टोकन डिस्ट्रीब्युशन काउंटर आहे. इथं तुमचं यात्रा रजिस्ट्रेशन पास दाखवायचं आहे, त्याच्यावरचं QR कोड स्कॅन होईल आणि मग अशा प्रकारचं तुम्हाला टोकन मिळेल. हे असेल तरच दर्शन होईल, अदरवाईज होणार नाही. ओके, सो मेक शुअर करा की तुम्ही टोकन स्कॅन करता. या मोमेंटला 3 किलोमीटर कंप्लीट झालेत आणि 3 किलोमीटर बाकी आहे. आत्तापर्यंत जो ट्रेक होता तो तुम्ही पाहू शकताय, तो असं एकदम स्ट्रेट आहे. ओके, बट आता जर इथून बघताल तर इथून तुम्हाला आता डायरेक्ट असं झिगझॅग स्ट्रेट मोमेंट जायचं आहे. सो इथून थोडंसं ट्रेक टफ होईल, वॉकिंग स्पीड कमी होईल, टाइम कंझ्यूम जास्त होईल. ओके, सो लेट्स चेक इट आउट. जानकी चट्टी से माँ यमुनोत्री धाम तक का रास्ता कुल 6 किलोमीटर का है. पहले 3 किलोमीटर हमें थोड़े आसान लगे, सीधा रास्ता, हल्की चढ़ाई, जहाँ कदम धीरे धीरे लेकिन आराम से बढ़ते गए. लगभग 1.5 घंटे में हमने यह रास्ता पूरा कर लिया. लेकिन असली परीक्षा इसके बाद शुरू हुई. आगे का रास्ता सीधा नहीं था बल्कि जिगजैग मोड़ों से भरा हुआ था. लगभग 45 डिग्री की चढ़ाई, हर मोड़ पर चढ़ाई और सांसें तेज़ हो रही थी. अब हर कदम सिर्फ दूर ही कम नहीं कर रहा था बल्कि हमारी ऊर्जा भी ले रहा था. यह शेष 3 किलोमीटर कठिनाई का प्रतीक था, जहां हर यात्री की श्रद्धा, धैर्य और विश्वास की परीक्षा होती है. थकान ज़रूर थी पर मन में भी एक शक्ति थी. माँ यमुना का आशीर्वाद हमारे साथ है. अगर संकल्प पवित्र है तो रास्ता कितना भी कठिन क्यों ना हो, मंजिल तक पहुंचकर ही सांसें थमेगी. साडेतीन किलोमीटरचा ट्रॅक कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला असं एक प्राचीन राम मंदिर दिसेल. ओके, आणि इथून चढाई आणखी स्ट्रेट आहे. ओके, म्हणजे एकदम स्ट्रेट म्हणजे स्ट्रेट चढाई आहे. आणि इकडून बघू शकता की एकदम छोटीशी संकरी गली असल्यासारखी आहे. तिथंच जे घोडेवाले पण तिथंच आहेत अँड चलत जाणारे पण तिथंच. सो हा सर्वात डेंजर आहे. सो ज्या ज्या मोमेंटला घोडे जास्त वाटत आहेत आम्ही एका साईडला कडेला थांबवत आहोत. आणि वरून जे घोडेवाले येत आहेत ना, जे यात्रेकरू बसून येत आहेत, तुम्ही त्यांच्या चेहऱ्याकडे जर एक्सप्रेशन बघितलं तर त्यांना असं मनात वाटतं की पडायची खूप भीती वाटत आहे. ओके, पण इथं आंटीजीचं स्वॅग बघा, एकदम उतरत्या एजमध्ये पण एकदम काय आणखी काय पाहिजे, चष्मा वगैरे एकदम स्वॅग. ओके, लाइफ हो तो ऐसी, बाकी जाए भाड़ में, हम अपने स्वैग में. और हमारी बीवी बिना चष्मे की यहाँ पे बैठी हुई. आमचं सर्वात बेस्ट डिसिजन ठरलेलं आहे तर ती ही बॉटल. ऑल राईट, कितीला पडली ही बॉटल? 1200 रुपयाला ही बॉटल पडलेलं आहे आणि एकदम एकदम फायदेशीर ठरत आहे, कारण गरम पाणी मॅन्डेटरी. गरम पाण्याशिवाय जमत नाही आहे. तुम्ही जर थंड गरम पाणी पियाल तर मग ते सर्दी वगैरे झाल्यासारखं होतं. आणि पाणी पण एकदम जास्त नाही प्यायचं, थोडं पाणी पियायचं. राईट, त्यामुळे आमचं सर्वात बेस्ट डिसिजन ठरलेलं आहे गरम पाण्याचा. त्याच्यानंतर सेकंड बेस्ट डिसिजन ठरलेलं आहे हे ग्लव्स, जे तुम्हाला हे मिंट्रावर वगैरे मिळून जातील. तर ह्याच्यामध्ये खासियत आहे की वरच्या साईडला ह्याच्यामध्ये
हा रेनकोटचं कवर आहे. या साईडला जर तुम्ही बघता तर प्युअर लेदर आहे. ओके, ज्याच्यामुळं हे जे स्टिकला तुम्ही पकडता ना, ह्याचे कधी कधी स्टिक तुटल्या जाते किंवा ह्याचे जे लाकडाचं चुरा असतं ते हातामध्ये घुसते, ते घुसत नाही. आणि ह्याच्यावर ग्रिप असल्यामुळे एकदम पक्का बसते. आणि सर्वात इम्पॉर्टंट की आतमधून ह्याला वुलन आहे. सो वेनेवर तुम्ही कधी जर घेणार असाल तर अशा प्रकारचे घ्यायचे. 350 रुपयाला तुम्हाला जोडी मिळून जाईल. बेस्ट डिसिजन. त्याच्यानंतर दोघांचे बेस्ट डिसिजन ठरलेले आहेत आमचे शूज. आणि हे आम्ही ॲमेझॉनवरून घेतलेले आहेत. बाकाबूची कंपनीचे आहेत. ह्याच्यामागे एकच सर्वात प्लस पॉईंट आहे की इथं हे पूर्ण तुमच्या अँकलला कवर करतं. त्यामुळं चलत असताना दगडाची ठेच जरी लागली किंवा लाकूड जरी लागलं, अँकलला काही प्रॉब्लेम होत नाही. अँकल जे तुमचं पायाचं आहे ते एकदम सेफ असते. हे अशा प्रकारचे जे स्पोर्ट्स शूज आहेत ना, ते इग्नोर करायचे. हे काही कामाचे नसतात. हे एका स्ट्रेकमध्ये खराब होत असतात. सो मॅक्सिमम जणांकडे जर तुम्ही बघताल तर हे अशा प्रकारचे आहेत. ओके, तुम्ही अनेक वेळेस यूट्यूब चॅनलवर किंवा टी व्हीवर बघत असाल की दरड कोसळली वगैरे, त्याच्यामुळं रस्ते बंद वगैरे असतात. तर हाच तो एकदम डेंजरस एरिया आहे जिथं मॅक्सिमम लँडस्लाईड्स वगैरे होत असतात. इथं तुम्ही चेक करू शकता. हा एकदम स्ट्रेट आहे पण एकदम लँडस्लाईड एरिया आहे. तुम्हाला थोडं समोर जाऊन एक्झॅक्ट व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. ओके, मी व्हिडिओ शूट करत असल्यामुळे उर्जुराणीला सांगितलं आहे की ती माझं वेट करू नकोस, तिचं ती कंटिन्यू चालत राहा. अदरवाईज मग फक्त एका व्हिडिओमुळे दोघांचीही स्पीड कमी होऊन जाईल. आता इथं जर आलं ना, इथं आलं की एकदम भयानक गरमी होत आहे. का? कारण ऊन असल्यामुळं. बट इथं जर आता बघताल तर एकदम सावली आहे, एकदम थंडी होत आहे. त्यामुळं सर्दी गरम थंड गरममध्ये खूप सारा प्रॉब्लेम होत आहे. एन्जॉय करायला सगळेजण. आणि हा बघा इथं हे अशा पद्धतीने आहे. ओके, थोडंसं व्यवस्थित हे करावं लागेल आपल्याला. आणि हा एंगल्स असतात. थोडं माझी चुकलं आहे तर मी जास्त जवळ जात आहे. बड्याच्या जवळ जाऊ नका, काही एकदम बेकार असतं. ओके, सो अशा सिच्युएशनमध्ये थोडंसं बॅलन्स हे करून चालावं लागेल. आणि चालत असताना जर तुम्ही एकटे ट्रेकिंगमध्ये असाल तर तुम्हाला काही टेन्शन नसतं, तुमचं तुम्ही व्यवस्थित चालत असता. बट जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत असता किंवा फॅमिली मेंबरसोबत असता तेव्हा खरी तारांबळ उडते. का? म्हणजे आता मी चालायलो ओके, तर मला माझ्या स्वतःकडे पण लक्ष देत रुद्राणीकडे पण लक्ष द्यावं लागतं की ती व्यवस्थित आहे का. अदरवाईज मग चुकामुक झाली की प्रॉब्लेम होता. त्यामुळं खूप सारे जे यूट्यूबर व्हिडिओ सांगतात यूट्यूबवरचे की 2 तासात कवर केलं, 3 तासात कवर केलं, ते एकटे असतात त्यामुळं. बट जेव्हा तुम्ही फॅमिलीसोबत वगैरे असता, सगळ्याचे एक साथ जात असतात, तेव्हा कुठं ना कुठं नक्की वेळ लागणारच आहे. ओके, सो मी या साईडला बघता हे यमुनाच्या नदीचं पाणी आहे. एकदम भयानक है. यमुनोत्री धाम की इस यात्रा में जहां एक ओर प्रकृति की सुंदरता हमें आकर्षित करती है, वहीं दूसरी ओर रास्ते कठिन और अप्रत्याशित भी हो सकते हैं. हमारे सफ़र में एक पल ऐसा आया जब 2 घोड़े आमने सामने आ गए. उनमें बैठी एक महिला डर से रोने लगी और लोग तुरंत मदद के लिए दौड़े. ऐसे छोटे हादसे यहाँ आम है और यात्री को हमेशा सतर्क रहना चाहिए. देवभूमि के ये रास्ते कभी भूस्खलन या तेज़ बारिश की वजह से और भी खतरनाक हो जाते हैं. जहाँ आपने सोचा था कि यात्रा 2 दिन में पूरी होगी, वही मौसम के कारण वही सफ़र 4 से 5 दिन तक खींच सकता है. इसीलिए आप जब भी यमुनोत्री यात्रा पर आए तो अपने कार्यक्रम में लचीलापन रखें और हमेशा इस बात को याद रखें, यह सिर्फ एक यात्रा नहीं बल्कि आस्था और धैर्य की परीक्षा है. माँ यमुना का आशीर्वाद ज़रूर मिलेगा, लेकिन सावधानी और तैयारी आपके हाथ में है. या ब्रिजवर
जास्त वेळ थांब नको सरक. हे ब्रिज लय बेकार आहे, कारण जसे लोक चालले ब्रिज हलायले आणि पुन्हा घोडे एका साईडनं आणि एका साईडनं हे पालखीवाले. चला लवकर लवकर चल. आता इथून चढाई जर बघितलं तर एकदम स्ट्रेट आणि हा सर्वात अवघड टप्पा आहे. ओके, असं वर जायचं आहे. आय होप आमची यात्रा एकदम व्यवस्थित होईल आणि मला बरं झालं असं वाटत आहे की घोडे नाही केले किंवा पालखी नाही गेली, नाहीतर आमचेच घोडे लागले असते. ओके, या ब्रिजबद्दल सांगत होतो ना मी. हा बघा तो डेंजरस ब्रिज. ओके, इथून हा ब्रिज क्रॉस करून आम्ही आता इथं आलो आहे आणि एक 5 ते 10 मिनटाचा वॉटर ब्रेक घेतलो आहे. खूप महत्त्वाचं आहे कारण इथून स्ट्रेट चढाई आहे, त्यामुळं खरंच गरजेचं आहे. सुरुवातीला असं वाटलं 1 किलोमीटर की बाबा होईल का नाही ते, बट एकदा तुमचे ते पाय त्या फ्लोमध्ये आले सर्व गोष्टी ऑटोमॅटिकली होत असतात. ओके, इथं जर तुम्ही बघताल तर हे काही प्राइजेस आहेत दुकानाचे. म्हणजे चहा तुम्हाला इथं 20 रुपयाला मिळेल, कॉफी 40, दूध 40, मॅगी 60 आणि निंबू पाणी असेल 10-20 रुपयाला काहीतरी. ओके, बट ॲक्च्युअलमध्ये सांगायचं असेल तर मोस्ट प्रेफरेबल तुम्ही प्रेफर करा घरातून आणलेलं फूड. ओके, कारण मी घरातून निघतानाच खूप सारं चिक्की म्हणा किंवा प्रोटीन बार म्हणा किंवा जे हल्ली काजू बदाम वगैरे म्हणा ते मी आणलं होतं. ओके, इथलं वातावरण बघून, ते चलत असताना ट्रॅक करत असताना लोकांचं खाल्लेलं बघून ते नाकास वास भरतं, खायची इच्छा होते. बट नंतर ट्रॅक करत असताना तुमची पूर्ण स्पीड कमी होते ते खाल्ल्या वगैरेमुळं. त्यामुळं झालं पॉसिबल तर आणि तरच खा, अदरवाईज डेफिनेटली मी प्रिफर करेन घरातलं फूडला. हा बघू शकता, हा तो पॉईंट आहे जिथं आत्ता सर्व घोडे अडकले होते आणि त्या कोणत्यातरी लेडीजला लागलं होतं. ओके, तिथून आता आम्ही वर आलेलो आहोत आणि या साईडला तुम्ही बघू शकता तर एक मोठा पर्वत असल्यासारखा आहे. ओके, आणि ही 2 ते 2.5 महिन्याखाली झालेली लँडस्लाईड आहे. हे बघा, हे वर दिसतं आहे इथं वर, हा पूर्ण पहाड पडला आणि लँडस्लाईडमुळं एवढं दगड वगैरे जे आहेत ते खाली आलेले आहेत. बट याच्यामध्ये चुकायची गोष्ट चांगली आहे की इथं काही वे नव्हता, रस्ता नव्हता, त्यामुळं कोणाला काही लागलं नाही आहे. बट 2-3 वर्षाखाली जे लँडस्लाईड झाली होती तो रस्ता आता बंद करण्यात आलेला आहे. ओके, तो रस्ता मी तुम्हाला शो करतो. हे बघा, हा तो रस्ता आहे. तुझं लाल साडीवाली बाई दिसायली, तो माणूस जात आहे आता तिकडं. ओके, हा तो जुना रस्ता आहे जो की आता पूर्णपणे बंद झालेला आहे. ओके, राईट. ट्रेकचा हा मोमेंट आहे जिथं मॅक्सिमम जण येऊन ना दम तोडून टाकतात. म्हणजे आम्ही आता लिटरली अशा अनेक जणांना बघितलं जे आमच्यासोबत सुरुवातीला चलत येत होते आणि एकदम उत्साहामध्ये होते, जोशमध्ये. बट या मोमेंटला आल्यानंतर सगळ्याचीच एकदम जाम टाईट झालेली आहे आणि मॅक्सिमम जण आता इथून पिट्टू पालखी घोडे करत आहेत या मोमेंटला. सो आमची एकच स्ट्रॅटेजी आहे सुरुवातीपासून, गो स्लो, एकदम काम मोडमध्ये चालायचं आहे. जेवढं तुम्ही शांत स्लो चाला तितकं जास्त फास्ट होईल. ओके, तुम्ही बघू शकता लिटरली कशा पद्धतीची चढाई आहे, एकदम स्ट्रेट. इथून सुद्धा बघू शकता रुद्राणी इथं होते, आत्ता एकदमच वर गेलेली आहे आणि आता हे एकदम वर बघू शकता. इथंच मॅक्सिमम जण हार मानतात. सो माइंड शांत ठेवायचं, सर्व गोष्टी ऑटोमॅटिक होतील. सो आता टोटल आमचं 5 किलोमीटर झालेलं आहे आणि इथं तुम्ही वर बघू शकता, इथं एकदम स्ट्रेट चढाई आहे. ओके, इथं तुम्हाला एक मंदिर दिसत असेल, हा आहे भैरवनाथ मंदिर. तिथून 1 किलोमीटर आहे आणि जो लास्टचं 1 किलोमीटर झालेला आहे आम्ही पार केलेला आहे तो इतका भयानक होता. म्हणजे पब्लिक खूप जास्त आहे, स्ट्रेट चढाई आहे आणि घोडेवाले आणि पालखीवाले यांच्यामुळं चालणारे आहेत, लिटरली त्यांना खूप प्रॉब्लेम फेस करावा लागत आहे. आणि मागच्या 2 तासामध्ये मी आणि रुद्राणीनं जवळपास 9 वेळेला ब्रेक घेतलेला आहे आणि प्रत्येक ब्रेक आमचा
4-4, 5-5 मिनटाचा ब्रेक आहे. म्हणजे 2 तासामध्ये आम्ही अप्रॉक्सिमेटली 1 तास चालला, बाकी 1 तास पूर्ण वाया गेला. त्याचं मागचं मेन रिझन आहे की ऑक्सिजन लेवल हाईटनं खूप वर आल्यामुळे ऑक्सिजनचं थोडंसं इश्यू आहे. अँड नेक्स्ट थिंग इथे तुम्ही बघू शकता की हे घोडेवाले जास्त आहेत. ओके, ह्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम होत आहे. आणि आणखी एक कन्सर्न, आता घोडे म्हणल्यानंतर हे घोड्याची इथं पट्टी वगैरे असणारच. ओके, सो हे जेव्हा पट्टी घोडेवाले करतात तेव्हा हे थोडंसं ड्राय असतं. ओके, थोडंसं ओलसरपणा असतं त्यामध्ये. बट उन्हामुळं चलून ना ते खूप ड्राय होतं. आणि मग जेव्हा आपल्या घरामध्ये फर्निचर वगैरे होतं ना, तर त्याचे जे कण वगैरे होतात, तर वारा वगैरे उडाल्यामुळं ते सगळं आपल्या डोळ्यामध्ये वगैरे जातात. सो मास्क मॅन्डेटरी आहे. काही जणांना धुळीची ॲलर्जी असते, राईट, तर त्यांच्यासाठी तर मास्क मॅन्डेटरी आहे. मी आणि रुद्राणी आम्ही दोघांनीही मास्क वगैरे घातलेला, बिकॉज मॅन्डेटरी ऑप्शनच नाही आहे. आणि त्यातल्या त्यात काही जणांना सर्दीचे इश्यू असतात, बरोबर, तर त्या सर्दीच्या इश्यूसाठी थंडी जरी लागली कानाला वगैरे तरी सर्दी चालू होते आणि मग त्याच्यानंतर ते कंटिन्यू चालूच असते. सो ते इश्यू मला आहे. त्याच्यामुळं मी सकाळी निघाल्यापासून फक्त व्लॉगमध्येच थोडंसं बोलत असताना मास्क काढतो. अदरवाईज कंपल्सरी कानाला हे कानटोपी वॉट एव्हर त्याला म्हणत असते आणि मास्क, हे दोन्ही गोष्टी अतिशय मॅन्डेटरी आहेत. ओके, सो बाकीच्या गोष्टी आपण चेक करूयात. यमुनोत्री 500 मीटर आहे इथून. ओके, सो आत्तापर्यंत जे 5.5 किलोमीटर झालं आहे त्यातलं जो शेवटचा 2.5 किलोमीटर आहे बघा, त्याच्यामुळं हवा टाईट होऊन जाते. ओके, एकदम वर्स्ट एक्सपिरियन्स आहे ते शेवटचे नियर अबाउट 2.5 किलोमीटर. हो, फक्त आता लास्टचे अर्धा किलोमीटर राहिलेला आहे. आणि मागच्या लास्टच्या 2 किलोमीटरमध्ये 1.5 किलोमीटरमध्ये रुद्राणीला खूप त्रास होत होता आणि तिला माहीत होतं की मी घोड्यावर बसणार नाही आहे. माझं नवस बोललेलं आहे की मी चलतच करेन 3 ट्रेक, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ. सो तिला खूप त्रास होत होता, त्यामुळे मी काय केलं, तिला आणि आपल्यासोबतच एक महाराष्ट्रातलेच इथं ओळख झालेले एक यात्रेकरी होते, त्या दोघांना 2 पिट्टू करून दिले, ते त्याच्यामध्ये गेलेत. आता मला इथून राहिलेलं 500 किलोमीटर आहे ते कवर करायचं आहे. ओके, तिची इच्छा नव्हती, बट तिची तब्येत खूप खराब झाली होती आणि वर ऑक्सिजन लेवल इतकं बेकार कमी आहे, त्याच्यामुळं हार्टबीट थोडेसे वाढत आहेत, श्वास घ्यायला त्रास होत आहे. त्यातल्या त्यात माझ्यासारखे जे ज्यांना थंडीचं सर्दीचं वगैरे त्रास आहे त्यांना तर खूप जपून राहावं लागेल. ओके, सो आता मी म्हणजे इथून तिथे गेल्यानंतर तिला जेव्हा भेटेल ती गळ्याला पडून रडणार आहे, कारण तिची इच्छा नव्हती. तरी पण इथून पुढं आणखी 8 दिवसाची यात्रा असल्यामुळं थोडक्यासाठी ओढाताण करणं योग्य नाही आहे. ओके, सो पाहूयाच इथून पुढचा अर्धा किलोमीटर कसा असेल ते. बट शेवटचे 2.5 किलोमीटर हवा टाईट आहे आणि त्यातल्या त्यात दसरा झाल्यानंतर आम्ही येतो आणि यावर्षी दसरा दिवाळीमध्ये या दोन्हीच्या गॅपमध्ये सहसा गर्दा नसते, पण यावर्षी खूप जास्त रश आहे तिथे. चेक पाहूया की एक्झॅक्ट काय होईल. ओके, चलो. आता मी त्या मोमेंटला आलेलो आहे की इथून आता पूर्ण ढालान चालू होतं आहे आणि पिट्टूवाले लोक, पालखीवाले हे गाणे लावून जातात. बट या मोमेंटला आल्यावर मला असं वाटत होतं की यार मी पण घोडा पालखी करावं की काय. बट आता मी तुम्हाला या मोमेंटवर एक नजारा दाखवतो, सगळं थकवा दूर होईल आणि आता असं वाटतं आहे की 1 मिनिटात पोहोचेल मी. हे बघा, यमुना मातेचं मंदिर. वेट, आपल्याजवळ अल्ट्राझूम आहे, बसल्या ठिकाणी दाखवेल तुम्हाला. ओके, इथं बघू शकता, हे आहे यमुना मैयाचं मंदिर आणि रुद्राणी पण इथंच कुठेतरी असेल. ऑलरेडी तिथे जाऊन थांबलेली आहे. फोन लागत नाही आहे, नेटवर्कचा थोडासा इश्यू आहे. बट बघू शकता, हे यमुना मातेचं मंदिर. आणखी झूम होईल, बघू शकता. ओके, पुन्हा मंदिर इथे तुम्हाला दिसत असेल. ओके, सो मी सुद्धा आता इथून फटाफट जाईन. ह्या एका व्ह्यूमुळं पूर्ण थकवा दूर झाला. जय यमुना माता. वापस घोडार पॉइंट, इथे थोड़ा सा संभालून राहावं लागेल. जब भी आप
यमुनोत्री या केदारनाथ जैसे कठिन मार्ग पर आते हैं तो अक्सर सोचते हैं कि वो आप बिना किसी सहारे, घोड़े, पिट्ठू या पालकी की मदद लिए अपना सफ़र पूरा करेंगे। लेकिन हकीकत यह है कि देवभूमि का वातावरण हमारे शहरों जैसे नहीं होता है। जैसे ही असली ट्रैक शुरू होता है थोड़ी ही दूरी पर पैर दर्द करने लगते हैं, सांसें भारी होने लगती है और शरीर थकान महसूस करने लगता है। उस वक्त सबसे बड़ा निर्णय होता है आप अपनी सेहत को प्राथमिकता देंगे या अपने ईगो और वादे को। हमारा भी अनुभव कुछ ऐसा ही रहा। रुद्रानी ठीक महसूस नहीं कर रही थी तो हमने यह निर्णय लिया कि घोड़े की मदद ली जाए और इस निर्णय से हमें सुरक्षित रूप से मंदिर तक पहुंचाया गया। उसके बाद मैंने धीरे धीरे पैदल चलते हुए अपनी यात्रा पूरी की। संदेश साफ है, यह यात्रा अहंकार दिखाने की नहीं बल्कि आस्था निभाने की है। माँ के दर्शन से सबसे महत्वपूर्ण यह है कि कभी कभी अपने स्वास्थ्य और सुरक्षा से समझौता न करें। यात्रा का उद्देश्य पूर्ण तभी होगा जब आप सुरक्षित पहुंचकर दर्शन कर सकें। चलायचं जायचं दर्शनाला, पैसे दिले त्याला काय? आखिरकार हमारी लंबी यात्रा के बाद हम पहुंच गए माँ यमुनोत्री के धाम पर। यहाँ का दृश्य अद्भुत था। जिन्होंने दर्शन कर लिए उनके चेहरे पर अपार संतोष और खुशी झलक रही थी और जो अभी तक लाइन में खड़े थे उनके मन में उमंग और उत्सुकता दिखाई दे रही थी। धाम के आंगन में स्थित तप्तकुंड एक ऐसा अद्भुत स्थान है जहाँ जल प्राकृतिक रूप से उबलता रहता है। अधिकतर श्रद्धालु यहाँ स्नान करते हैं ताकि माँ यमुना के दर्शन से पहले शरीर और मन दोनों पवित्र हो। यहाँ एक अनोखी परंपरा भी है। लोग अपने घर से चावल लेकर आते हैं और उसे कपड़े में बांधकर तप्तकुंड में डुबोते हैं। कुछ ही मिनटों में वह चावल उबलकर पक जाते हैं और फिर वही चावल प्रसाद के रूप में ग्रहण किया जाता है, मानो माँ यमुना का आशीर्वाद हर उस दाने में समा गया हो। इसके बाद हमने भी माँ यमुना जी के पावन दर्शन किए। उस पल का वर्णन शब्दों में करना असंभव है। बस दिल में एक ही भाव था, धन्य है हम जो यमुनोत्री के शरण में पहुँचे। यात्रा की थकान माँ की कृपा के आगे क्षण भर में गायब हो गई और मन केवल आशीर्वाद से भर उठा। आखिरकार वो पल आ ही गया जिसका इंतज़ार हमारी आंखें और हमारा मन बरसों से कर रहा था। सामने थी माँ यमुनोत्री। पहली बार अपने नेत्र से दर्शन करते ही मन में एक अजीब सी शांति उतर आई, जैसे सारी थकान, सारी कठिनाई एक क्षण में समाप्त हो गई। उस क्षण केवल यही अनुभव था कि हम नहीं आए हैं माँ तक, बल्कि माँ स्वयं हमें अपने आंगन में बुला रही थी। धन्य है ये यात्रा, धन्य है ये कदम जो माँ यमुनोत्री की पावन छवी तक पहुँचे। या ब्रिजवरून जॉईंट झालात आम्ही इथं। ओके, इथं कुंड वगैरे आहे, आंघोळ वगैरे केली जाते आणि हे एक्झॅक्ट मंदिराच्या समोरून जे आहे ते यमुना ग्लेशियरचं पाणी बघू शकता। आणि इकडं आल्यानंतर हे यमुना मंदिर, राईट, एकदम क्लास। सो आत्ता आमचं दर्शन झालेलं आहे। आता वाजलेलं आहे दुपारचे आय थिंक 3:30 वाजलेले आहेत। थंडी, भयानक थंडी आहे, अक्षरशः आता थरथर कापत आहे। सो फोनसुद्धा धरता येत नाही, ग्लव्स काढून फोन धरला आहे। सो दर्शनासाठी तर आम्हाला जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिट लागलेत। किती वेळेस तुम्ही दर्शन घेऊ शकता, एकच आहे, थंडगार वारा सुटला आहे जसं आपल्याकडे हिवाळ्यामध्ये सुटतो ना तसं। त्यामुळं कानाला टोपी, नाकाला मास्क मॅन्डेटरी आहे। ओके, दर्शन एकदम चांगले झालं आहे। फक्त आता इथून लवकरात आम्हाला खाली जावं लागेल। ओके, टोटल 6 किलोमीटर ट्रेकसाठी 6 तास लागले। केदारनाथला किती वेळ लागतील आय डोंट नो कसं होईल ते, बट यमुनोत्रीचे दर्शन एकदम चांगले झाले। आणि इथं जिओला रेंज आहे, एअरटेलला रेंज नाही आहे इथं, त्यामुळं फॅमिली मेंबर्सला व्हिडिओ कॉलसुद्धा करता आला नाही। ओके, सो भेटूयात आता नेक्स्ट डेमध्ये। आता डायरेक्ट इथून आता आम्ही मोबाईल विदाउट व्लॉगिंग फटाफट खाली उतरणार, लवकरात लवकर बडकोटला जाणार आणि मग तिथून आम्हाला वापस जायचं आहे गंगोत्रीला। ओके, तर त्याचा व्लॉग नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही चेक करू शकता। थँक्यू सो मच,
जय यमुना माता। माँ यमुना सूर्यदेव की पुत्री मानी जाती है। यमुनोत्री धाम के आंगन में स्थित सूर्य कुंड, जहाँ प्राकृतिक रूप से उबलता हुआ जल माँ यमुना और सूर्यदेव का अद्भुत आशीर्वाद माना जाता है। यही भक्त अपने चावल या आलू कपड़े में बांधकर डालते हैं और कुछ ही क्षणों में वही पककर प्रसाद बन जाता है। यह सिर्फ प्रसाद नहीं बल्कि माँ का आशीर्वाद माना जाता है। जय यमुनोत्री माता।